रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर बाहेर गरमी आहे आणि सकाळी स्वयंपाकघरात थांबायलाही नको वाटतं. पण कमी वेळेमध्ये संपूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा हे मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तसंच स्वयंपाकामध्ये कधी भाजी नसली तर भाजीला दुसरा पर्याय म्हणून आपण काय बनवू शकतो तेही मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि उन्हाळा जरी असला तरी पूर्ण आपल्याला ताट भरलेलं असलं तरच व्यवस्थित आपलं पोटही भरतं. त्याच्यामुळे जे पूर्ण स्वयंपाकात आपण बनवतो जसं की पोळी, भाजी, वरण, भात सर्व काही मी इथे बनवलेलं आहे आणि ते सुद्धा कमी वेळेमध्ये. तर त्यासाठी मी छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या एवढं ऊन पडतंय ना, सकाळ म्हणू नका किंवा दुपार म्हणू नका, स्वयंपाकघरात थोडा वेळसुद्धा थांबलं की लगेचच पूर्ण घामाघूम होतं आहे. कितीही लवकर स्वयंपाक बनवला तर तो आपल्यासाठी ठीक आहे, पटकन होतो आणि सकाळात थोडासा थंडावा असतो म्हणून आपण करतो. पण दिवसभर तेच शिळं झालेलं अन्न खायला आपल्याला नको वाटतं. जेवढं पाहिजे तेवढंच बनवून ताजं ताजं खायला बरं वाटतं. त्याच्यामुळे स्वयंपाक बनवतानाही नेहमी थोडा कमीच बनवायचा आणि संध्याकाळच्याला जसं लागेल तसं, जसं की खिचडी, छोट्या मोठ्या गोष्टी जरी केल्या तरी चालून जातात. आणि हे सगळं विचारात ठेवूनच मी पोळ्या फक्त थोड्या जास्त बनवलेल्या होत्या आणि वरण भात सकाळच्या पुरताच बनवलेला होता. संध्याकाळी वेगळी खिचडी वगैरे असं काहीतरी लावेल. आणि भाजी पण माझ्याकडे भाजीला काही नव्हतं तर मी इथे आपली मुगाची डाळ जी असते त्याची भाजी करत आहे. तर ही मुगाची डाळ जी आहे डीमार्टमधली पॉलिशवाली मुगाची डाळ आणि पिवळ्या कलरची, आणि ही जवळपास मी अर्धा तास स्वच्छ धुवून झाल्यावर भिजवून ठेवली आणि नंतर काय आहे ते हिरव्या मिरचीमधली मी ही भाजी इथे करत आहे. साधी सिंपलच पद्धत आहे भाजी करायची, पण चवीला एवढी छान लागते. ह्याच्यामध्ये दुसरे कुठलेच मसाले मी यूज केले नाही. काळं तिखट असू दे, तांबडं तिखट असू दे, मी काहीच यूज केलेलं नाही आहे. फक्त हिरव्या मिरच्या आणि भरपूर असा कांदा वापरून मी ही भाजी करणार आहे. तर नॉर्मल आपली फोडणी करून घेतली आणि त्याच्यामध्ये ह्या छान मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या परतून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी थोडा कांदा त्याच्यामध्ये टाकून तेही छान लालसर होईपर्यंत परतून घेईल. तर ही भाजी आहे ना, म्हणजे खूप साधी सिंपल आहे आणि कधी घरामध्ये दुसरी भाजी नसेल तर ही भाजी करायला खूप, म्हणजे ज्यांना अशी गावरान पद्धतीच्या भाज्या आवडतात त्यांच्यासाठी खरंच खूप छान भाजी आहे. आणि तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ही भाजी ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि आपली पिवळ्या कलरची ही भाजी होते. हिरवी मिरची वापरल्यामुळे आपली पिवळी कोबी आपण कसं करतो त्याचप्रमाणे करायची आहे. फक्त कोबीच्या ऐवजी इथे आपण मुगाची डाळ वापरत आहोत. तर मुगाची डाळ पचायलाही चांगली असते आणि पटकन शिजूनही जाते. तर कमी वेळेमध्ये पटकन स्वयंपाकही होतो. त्याचबरोबर मुगाची डाळ ना ही छान अशी भिजून झाल्यानंतर मी जी आहे ती थोड्या पाण्यासहितच फोडणीमध्ये घालत आहे आणि छान असं तेलामध्ये ते परतून घेईल मी. आणि परतून झाल्यावरती झाकून ठेवून त्या झाकणावरतीही थोडंसं पाणी ठेवेल मी, का तर ती खाली बुडाला लागू नये म्हणून. आणि कदाचित ते गॅस जर मोठा असेल तर करपूही शकते, म्हणून ना कधीही असं जी आपण झाकून ठेवतो प्लेट किंवा ताट कढईवरती, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे ती भाजी आहे ती कढईतली बुडाला लागत नाही किंवा कधीही करपत नाही. आणि बारीक गॅसवरती चांगली शिजू द्यायची. पूर्ण सगळं जे आहे ते एकजीव करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. बाकी ह्याच्यात दुसरं कुठलाच मसाला गेलेला नाही आहे. आणि ही अशी साधी सिंपल भाजी तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सांगेल मी, खरंच खूप म्हणजे खूप चवीलाही छान लागते भाजी. इथे बघा ताट झाकून मी त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे. आणि कसं असतं ना, कधी कधी चमचमीत खाऊनही आपल्याला भरपूर कंटाळा आलेला असतो. त्याच्यामुळे साधं सिंपल सात्विक जेवण खाल्लेलं आपल्याला खरंच खूप मनाला समाधान राहतं. आणि मेन म्हणजे आता उन्हाळा असल्यामुळं ना थोडं जरी तेलकट खाल्लं ना डायरेक्टली आपल्याला पित्त झाल्यासारखं होतं.
ॲसिडिटी झाल्यासारखी होती. त्याच्यामुळेच असे वेगवेगळे जे सात्विक पदार्थ असतात ते ट्राय करत राहते मी. आणि मुगाची डाळ खरंच सगळ्या डाळींमध्ये सर्वात श्रेष्ठ जर डाळ असेल तर मुगाची डाळ असेल, मी असं तरी म्हणेल. का तर मुगाची डाळ पचायलाही हलकी असते आणि ती बाधत नाही आणि त्याच्यामुळे कुठलाही त्रास आपल्याला होत नाही. आणि सहसा जे जिममध्ये लोकं जातात ना, त्यांना प्रोटीनसाठी मुगाची डाळच खाण्यासाठी प्रेफर ते करतात. तर बोलत बोलत मी इथे भाजी आपली शिजवून घेतलेली आहे छान आणि कणिकही मळून घेतलेली आहे. आणि कणिक मळताना हे मोठं ताट किंवा अशी परात मी वापरत नाही, असं छोटंसं वाडगं वापरते. त्याच्यामध्ये ना व्यवस्थित पटकन मळल्याही जाते आणि ते भांडेही जास्त भरत नाही. तिथल्या तिथंच आपला हात गोल असा फिरून ना ती छान कणिक जी आहे ती मळल्या जाते. आता कणिक मळतानाही मी कसं करते, थोडं थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये. एकदमच जर पाणी टाकत बसलो आपण तर ते पीठ पातळ होतं. मग पीठ पातळ झालं की त्याच्यामध्ये वरनं परत अजून कोरडं पीठ घालून परत मग ती कणिक मळावं लागते. आणि त्याच्यामध्ये बघा हातही आपला जास्त चिकट झालेला असतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जर 4 पोळ्या करायचं जर आपण पिठाचं प्रमाण घेतलं असेल आणि जर पीठ पातळ झालं असेल तर आपण परत कोरडं पीठ टाकल्यामुळे 4 पोळ्यांच्या तिथं 5-6 पोळ्या एक्स्ट्रा तरी होऊन जातात. म्हणजे आपलं मापही चुकलं जातं. त्याच्यामुळे कधीही कणिक मळताना पिठामध्ये पाणी सावकाश सोडायचं, जेणेकरून ते पीठ हळूहळू मळता येईल आपल्याला. आणि घट्टसर मळून झाल्यानंतर आपण लागेल तसं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून आपण कणिक पातळ करू शकतो. जसा वेळ असेल तसं मी करते. कधी-कधी घाई गडबड जर होत असेल तर पटकन अगोदर भाजी करते, नाहीतर अगोदर कणिक मळून घेते. आता उन्हाळा असल्यामुळे कणिक जी आहे ती पटकन आपली मऊ पडून जाते. त्याच्यामुळे मी लगेचच कणिक मळून पोळ्या करायला घेणार होते. जास्त वेळ भिजवत ठेवणार नव्हते मी कणिक. आता जसा ऋतू वगैरे असतो त्याच्या हिशोबाने जर आपण स्वयंपाक व्यवस्थित केला लक्ष देऊन तर कमी वेळेमध्ये पटकन आपला स्वयंपाक होतो. आणि ज्या त्या वस्तू वापरून झाल्यानंतर जिथल्या तिथे लगेच ठेवला ना, आपल्या कट्ट्यावरती जास्त पसाराही राहत नाही आणि तिथे स्पेस निर्माण होऊन आपल्याला वेगळा तिथे काही वस्तू ठेवायची असेल तर तीही लगेचच आपल्याला ठेवता येते. आता इथे माझ्याकडे थोडीशी फरसबी किंवा फ्रेंच बीन्स जी म्हणतात ती शिल्लक होते. तर ती छान मी तेलामध्ये परतून घेतली आणि त्याच्यामध्येच थोडे तांदूळ टाकून ना मी मसाले भात करून घेत आहे. माझ्याकडे गोडा मसाला आहे तर तो फक्त गोडा मसाला, मीठ, फ्रेंच बीन्स आणि आपली तेलातली थोडीशी फोडणी असं करून मी ती खिचडी जी आहे ती बनवलेली आहे. तर तीही चवीला खूप छान लागते. तर ते फ्रेंच बीन्स होते म्हणून मग म्हटलं चला आपण ही खिचडी लगेचच करून घेऊयात. आणि गोड्या मसाल्याला ना एक मस्त चव येते त्या मसाले भाताला. सेम लग्न कार्यामध्ये जसा मसाले भात असतो ना तसा सेम तो मसाले भात लागतो. आणि तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर असा मसाले भात करूनही नक्की ट्राय करा. तर इथे मी लगेचच पोळी जी आहे ती करायला घेत आहे. आता पोळ्या करतानाही ना मी पूर्ण जो उंडा आहे तो व्यवस्थित मळून घेतलेलाच होता. पण नंतर तेल लावूनही व्यवस्थित तो छान मळून घेणार आहे. आणि आता इथे कुकरही झाला होता आणि 2 बर्नरची शेगडी असल्यामुळे इकडे भाजी होती. तर मला आता तिथे पोळ्या करायच्या होत्या म्हणून तिकडचं जे पातेले आहे ते मी ह्या साईडला शिफ्ट केलं आणि इथे तवा ठेवून आता छान पोळ्या करणार आहे. अशामुळे ना तवा आपला दुसरीकडे आहे आणि आपण पोळ्या करायला उभा वेगळीकडे राहिलो असं होत नाही. आणि पोळी भाजतानाही व्यवस्थित लक्ष राहतं आपलं, की जवळच तवा पण आहे गॅसवरती. तर तव्यावरची पोळी पटकन आपल्याला पलटता येते. नाहीतर दुसऱ्या पलीकडच्या साईडला जर तवा ठेवला आणि इकडे जर आपण पोळ्या करायला उभा राहू तर खूप आपल्याला अवघड पडतं. तर त्या दृष्टिकोनातूनच मी जे पातेलं आहे ते त्या साईडला शिफ्ट केलं. आता ह्या बेसिक गोष्टी आहेत, पण ज्या कोणी नवशिक्या असतील त्यांच्यासाठी खूप ह्या फायदेशीर आहेत. त्याच्यामुळेच म्हटलं ह्याही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर कराव्यात. आणि म्हटल्याप्रमाणे इथे मी तेल लावून जे आहे ते चांगला उंडा आपला तेलामध्ये व्यवस्थित मळून घेतला. आणि आता आपण घेताना प्रमाण तर व्यवस्थित घेतो, पण कधी घाई गडबडीमध्ये इकडे गॅस चालू असतो, आपण पोळी लाटत असतो, पोळी भाजत असतो, सगळे कामं एकत्र करत असताना कधी कधी उंडा ना कमी जास्त आपल्या हातामध्ये येतो. त्याच्यामुळे मी काय करते, पूर्ण उंडे जे आहेत ते वेगळे बनवून घेते मी. म्हणजे आपल्याला प्रमाणही कळतं आणि किती पोळ्या होणाऱ्या आहेत तेही कळतं.
आणि असं केल्यामुळं ना आपल्याला एकसारख्या पोळ्याही होतात, कुठली पोळी पातळ किंवा जाड असं होत नाही एकसारखे उंडे झाल्यामुळे. आणि प्रत्येक वेळेस मी पहिली पोळी करताना ती अग्निदेवतेला समर्पित करते. जसं की छोटीसं अगदी कण जो असतो तो घेऊन मी त्याचा गोळा करून तव्यावरती मी ठेवलेला आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि ती जी छोटीशी पोळी आहे ती मी अग्निदेवतेला समर्पित करते. आता हे काही बेसिक गोष्टी आहेत, ज्यांना मानायच्या असतील त्या मानू शकतात, पण मी पूर्वीपासूनच असं करत आलेले आहे. आणि ती जी पोळी पूर्ण व्यवस्थित भाजून होते नाही तोपर्यंत आपली खालची पोळी ही व्यवस्थित लाटून झालेली आहे. आणि घडीची पोळी करायला मला खूप आवडते म्हणण्यापेक्षा पहिल्यापासूनच आईचंही मी बघत आलेले आहे, इकडं सासरीही बघत आलेले आहे. आमच्या घरात ह्या 3 पदरी पोळ्या ज्या असतात त्याच केलेल्या जातात. वेगळी अशी कुठली पद्धत आम्ही फॉलो करत नाही, तर तीच सवय मलाही लागलेली आहे. आणि म्हणूनच मग मी पण तशाच पोळ्या करते. आणि ह्या पोळ्याही ना भरपूर वेळ अशा मऊ राहतात ॲज कम्पेअर्ड टू दुसऱ्या ज्या आपण नुसते 2 उंडे एकावर एक ठेवून करतो किंवा आतल्या साईडला तेल लावून आपण गोल करतो. त्याच्यापेक्षा ना ह्या 3 पदरी घडीची पोळी जी असते ना ती खरंच चवीला पण छान लागते आणि खूप मऊसूद व्यवस्थित. आणि मेन म्हणजे ती भाजल्यानंतर ना तव्यावरती थंड झाल्यावर त्याचे 3 पदर प्रॉपर आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे ना ती खरंच मऊ व्यवस्थित राहते पोळी. अजून एक म्हणजे पहिली पोळी तव्यावरती टाकल्यावरती तवा हा आपला थोडासा गरम झालेला असतो, त्याच्यामुळे ना जास्त एकदम डायरेक्टली मोठी गॅसची फ्लेम करायला जायचं नाही, का तर ती पोळी मग लगेचच भाजून होते आणि खाली लाटून आपली पोळी लवकर तयार होत नाही. त्यामुळे आपण स्टार्टिंगला, म्हणजे मी तर असं करते, स्टार्टिंगला थोड्या वेळ लो टू मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवते, मग पोळी व्यवस्थित भाजून घेते पलटून वगैरे, तोपर्यंत खालची पोळी लाटून होते. आणि खालची पोळी निम्म्यापर्यंत लाटून झाल्यावर मग काय आहे ते गॅस मोठा करून त्याला तेल वगैरे लावून घेते. म्हणजे कसं गॅसही जास्त वापरला जात नाही आणि जो तो गरम तवा असतो ना त्याच्यामध्ये ती व्यवस्थित पोळीही भाजून होते. मेन म्हणजे वातडही होत नाहीत पोळ्या. आपण आता बारीक गॅसवरती भाजायला गेलो तर पोळ्या वातड होतात, पण बारीक गॅस मी पोळी तव्यावर टाकल्या बारीक गॅस ठेवते माझा. पोळी भाजत आल्यावरती बारीक गॅस ठेवल्यावरती मग काय आहेत ते पोळ्या आपल्या वातड होतात. आणि स्टार्टिंगला पोळी भाजत असताना बारीक ठेवल्यामुळे पोळ्या वातड होत नाहीत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ह्याच्यामुळे खरंच गॅस हा वाचतो आपला. आणि जिथे आपल्याला 3 महिने लागतात गॅस आपला पुरतो, तिथे आपल्याला थोडा अजून जास्त तो गॅस आपला वापरण्यात येतो. पोळी भाजताना तेलाचाही वापर व्यवस्थित करायचा, नाहीतर उगं थोडंसं तेल जर लावलं तर पोळी जी आहेत ना ती थोडी पांढरी दिसते. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लागेल असं तेल आपण पोळीला लावून घ्यायचं. भाजतानाही ती छान भाजल्या जाते. आणि तुम्ही पहा नक्की त्याची चव तुम्ही घेऊन बघा कशी लागते ते. थोडं जास्त तेल लावून केलेली पोळी कशी लागते चवीला, आणि थोडं कमी तेल लावून केलेली पोळी चवीला कशी लागते. आता ह्या गोष्टी अनुभवावरनं समजायला लागलेल्या आहेत. आता पोळी लाटतानाही तुम्ही बघा मी कशी लाटत आहे, व्यवस्थित गोलाकार आकार त्याला येत आहे. आणि मेन म्हणजे पहिल्यांदा मध्यभागी जाड राहिली तर चालते, पण काठ जे असतात कढईची जी जागा ती पातळ राहायला पाहिजे, कारण का ती जर जाड राहिली तर आपल्याला पोळी खाऊ वाटत नाही. थोडी मध्ये जाड राहिली तरी चालेल. त्याच्यामुळे ना मी असे हे आलटून पलटून सारखं कडेची काठं जे आहेत ते लाटून घेत आहे, म्हणजे जेणेकरून ते थोडेसे पातळ होतील आणि मधला भाग जो आहे तो थोडा जाड राहील. आणि मधला भाग जाड राहिल्यामुळे ना पोळी पण छान अशी मस्त मधल्या भागामध्ये व्यवस्थित फुगायलाही तिला चान्स भेटतो. नाहीतर पूर्ण जर आपण पातळ करत बसलो मधल्या भागात पण, तर पोळी जी आहे ती फुगत नाही. आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या टिप ज्या आहेत त्या तुम्हाला खरंच उपयुक्त ठरतील. आता ह्या गोष्टी ज्यांना प्रॉपर गृहिणी आहेत त्यांना माहीत असतील, पण ज्या कोणी नवशिक्या आहेत मी म्हणल्याप्रमाणे त्यांना खरंच ह्या उपयुक्त ठरतील. आणि त्याच्यामुळे त्यांचा टाईमही वाचेल आणि परफेक्ट पोळी कशी बनवायची हेही त्यांना समजून जाईल. तर आपल्या पोळ्याही होत आहेत इथे. अजून एक टीप म्हणजे पोळी लाटत असताना पोळीला आपण
कोरडं पीठ जे असतं ते जास्त लावायचं नाही. कोरडं पीठ जर जास्त लावलं तर पोळी जी आहे ना ती खरंच वातड होते. त्याच्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढंच पीठ घेऊन आपण ती पोळी व्यवस्थित अशी गोलाकारमध्ये लाटायची आहे. आणि जास्त पीठ जर घेतलं तर कट्ट्यावरती भरपूर पीठही सांडतं. ते पीठ तर वाया जातंच, पण आपली पोळीही वातड होते. त्याच्यामुळे हळूहळू प्रॅक्टिस करत करत काही का असेना ह्या गोष्टी फॉलो करा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट पोळी कशी बनवायची ना हे लगेचच समजून जाईल. भाजी वरण भात झाल्यावरती पोळ्या करायला जर घेतला ना निम्म्याच्या वरती स्वयंपाक झाल्यासारखा वाटतो. आणि फक्त पोळ्याच करायच्या असल्यामुळे ना पटापटा पोळ्या गरम करून आपण घरच्या मंडळींनाही जेवायला वाढू शकतो. आणि सगळं झाल्यावरती पोळ्या करून झाल्यावर मी ज्या त्या वस्तू लगेच जिथलं तिथं ठेवून देते. म्हणजे तव्यावरची पोळी भाजत आहे तोपर्यंत वाट बघत नाही, तर लगेचच कोरड्या पिठाचा डब्बा जो असतो छोटावाला तो लगेच ठेवून दिला. तेलाचं जो डब्बा असतो तोही ठेवून दिला. आणि हे 2 डब्बे मी हमखास पोळीसाठीच ठेवलेले आहे. एक तर कोरडा डब्बा जो आहे ना तो मी बरोबर जिथे पोलपाट लाटणं तवा जिथे ठेवते ज्या कप्प्यामध्ये तिथेच ठेवलेला आहे, म्हणजे तिथल्या तिथं लगेचच घेता येतो. आणि तेलाचा जो डब्बा आहे तो मसाल्याच्या डब्यांच्या त्या साईडला मी ठेवून देत आहे. तर ह्या गोष्टींमुळं ना खरंच आपल्याला स्वयंपाक करताना छोट्या गोष्टी असतात, पण ह्याच्यामुळं ना खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आणि आपला वेळ वाचतो. तर डिश वगैरे न घेता पोळीला तेल लावायला आपण असा एक पर्मनंट डबा जरी करून ठेवला ना खूप बरं पडतं. म्हणजे खास तो डबा त्या गोष्टीसाठीच यूज केल्यामुळे ना वेगवेगळ्या डिशाही भरत नाहीत आणि जास्त भांडेही भरणार नाहीत. तर सगळे स्वयंपाक झाल्यानंतर हा किचन ओटा जो आहे तो व्यवस्थित असा पुसून घेतला. आणि फक्त पोळ्याच राहिल्यामुळं ना पटकन पोळ्या करून घेतल्या. आणि नंतर तसंच ठेवून कट्टा तसाच ठेवून न जाता पुढचे कामं जे आहेत ते परत सुचत नाहीत, म्हणून मग मी काय आहे ते लगे कट्टाही पुसून घेत आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर काय आहे ते भांडे घासून घेईल. तर तवाही जो आहे तो मी डायरेक्टली गॅसवरती तसाच ठेवत नाही जरी गॅस बंद असला तरी, कारण का तवा जो आहे तो खोलगट होऊन जातो मध्यभागी. म्हणून खाली मी असा कट्ट्यावरती काढून ठेवते. आणि थोडा थंड झाल्यानंतर काय आहे तो आपल्या कॅबिनेटमध्ये मी ठेवून देते. तर हा लूक बघा तुम्ही, स्वच्छ कट्टा वाटणारसुद्धा नाही की आत्ता इतक्या वेळात इतका मोठा पसारा आणि एवढा मोठा तिथे स्वयंपाक केलेला आहे म्हणून. इथे आपलं ताट रेडी झालेलं आहे. पोळी, भाजी, लसणाची चटणी, मसाले भात आणि सकाळचे थोडेसे पोहे होते तर तेही मी घेतलेले आहेत जेवणामध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात मग नवीन एका व्लॉग